नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे मराठी बोलूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आता आपण पाहतोय नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आपण पाहतो की नवीन नवीन जे दुर्गा मातांच्या देवीचं दर्शन आपण घेतोय, जे बघतो आपण की सिंहावर विराजमान आहे, वाघावर विराजमान आहे। तशीच आता या समाजामध्ये एक नवीन दुर्गा जी आहे ती माझ्यासमोर माझ्या बाजूलाच आहेत, ते म्हणजे निकिता ताई, ते पुण्यावरून आलेले आहेत। त्यांच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या आजच्या पॉडकास्टमध्ये सांगणार आहे, त्यांच्याकडूनच ऐकणार आहे आपण। आता सुरुवात करूया ताई, तुमच्याबद्दल काही माहिती। नमस्कार, माझं नाव निकिता मुख्यदल, मी तृतीयपंथी महिला आहे आणि पारलिंगी समाजासाठी मी काम करते। एवढंच मी सध्या ओळख तुम्हाला सांगेल। बरं, आता हे पारलिंगी त्यांनी सांगितलं म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे। याच्या आधी मी एका पारलिंगीची मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तृतीयपंथी नाही, त्याला ट्रान्सजेंडर असं बोलत नाही, तर पारलिंगी हा शब्द जो आहे आता पारलिंगी हा जो शब्द आहे तो आम्हाला वाटतं की पारलिंगी म्हणावं, कारण की तृतीयपंथी म्हणणं म्हणजे नेमकं कुणी ठरवलं की आम्ही तृतीयपंथी आहोत? मग पहिलं कोण आणि दुसरं कोण हे कोण ठरवणार? म्हणजे पहिला स्त्री की पुरुष आणि ते कशाच्या आधारावर ठरतं? मग आम्हाला जर तिसरं ठरवलं तर कशाच्या आधारावर ठरवलं गेलंय? आणि मुळात लोक म्हणतात ना तिसरं जेंडर, तर तिसरं जेंडर म्हणजे माझ्या हिशोबाने शारीरिकरित्या 4 जेंडर आहेत। 4 जेंडर ते कसं काय? ते असे स्त्री पुरुष, बरोबर, तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी पुरुष। ओके। पण दुःखाची गोष्ट ही आहे की समाज माध्यम, स्वतःला सो कॉल्ड म्हणणारी सोसायटी फक्त तृतीयपंथीच म्हणतात आणि तृतीयपंथी म्हणल्यावर त्यांना फक्त साडी घातलेला पुरुष देहच दिसतो। कधी तृतीयपंथी म्हणल्यावर तुमच्या नजरेसमोर राजबिंडा दिसणारा पुरुष येतो का? नाही। कारण की तुम्हाला तृतीयपंथी पुरुष ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचलीच नाहीये। तृतीयपंथी महिला एक वेळेस त्या दिसून येतात म्हणून तुम्हाला त्या माहित आहेत, पण तृतीयपंथी पुरुष कळत नाहीत, कारण की ते पुरुषाप्रमाणे दिसतात। ज्यावेळेस त्यांच्या सर्जरीज होतात त्यावेळेस त्यांचा आवाज भारी होतो, त्यांना दाढी मिश येतात म्हणून ते कळत नाहीत। पण ह्या अनुषंगाने मला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जेवढेही माध्यम असतील, जेवढेही पत्रकार असतील किंवा जेवढेही माध्यम असतील किंवा जेवढेही लोक असतील, सर्वांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की फक्त तृतीयपंथी म्हटल्यानंतर जेंडर कंप्लीट होत नाही। तृतीयपंथी हा कॉमन शब्द आहे। जसं एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना तुम्ही जरी व्यक्ती उल्लेख केला तर पटकन आपल्या मनामध्ये असं येते की व्यक्ती म्हणल्यावर ती महिला असेल का पुरुष असेल, पण तृतीयपंथी म्हणल्यावर लोकांच्या मनात हा प्रश्न येत नाही, कारण की त्यांनी ठरवलेलं आहे की तृतीयपंथी म्हणजे तृतीयपंथी महिला। कळालं? पण ती महिला पण आहेत, पुरुष पण आहे असं त्यांचं। तर मला वाटतं शारीरिकरित्या भिन्न असलेले 4 जेंडर आहेत, त्यामुळे तृतीयपंथी म्हणणं आम्हाला स्वीकारच नाही। तृतीयपंथी कोण, पहिलं कोण, दुसरं कोण, आणि त्या ट्रान्समेनला काय म्हणायचं? तुम्ही जर तृतीयपंथी महिलांना जर तृतीयपंथी म्हणत असाल तर तृतीयपंथी पुरुषांना काय म्हणायचं? चतुर्थपंथी? म्हणजे हे खूप कन्फ्युजन आहे। तर हे सगळं कन्फ्युजन सोडून आम्ही सरळ पारलिंगी एकच शब्द जो आहे त्यांनी स्वतः त्यांच्या समाजाला दिलेला आहे, तो म्हणजे पारलिंगी। समाज म्हणजे म्हटलं तर आपण मित्रांनो त्यामध्ये सगळेच नाही, महिला पुरुष पारलिंगी। तर आता ताईची सुरुवात कशी झाली बालपणापासूनची, हे मला ऐकण्यासाठी खरंच मी उत्सुक आहे। काय सांगाल तुम्ही? बालपण खूप अतिशय दुःखामध्ये गेलेलं आहे, कारण की आई एक्सपायर झाल्यामुळे सावत्र होती, मला कळत नव्हतं तेव्हा एक्सपायर झालेली आहे। आणि मग बराच तो जवळपास 12-13 वर्षाचा काळ अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर जेव्हा मी 10वीला गेले, 16 वर्षाचे झाले असेल, त्यावेळेस मी ते घर अत्याचारला कंटाळून सोडलेलं होतं। आणि त्यानंतर मग माझा तिहेरी समजा घरी तेव्हा कोण होतं? घरी सगळेच होते, 2 भाऊ 1 बहीण, आई वडील, खूप मोठं फॅमिली, चुलते काके आत्या, असं मोठी फॅमिली आहे अजूनही। मग घरातून काय प्रतिसाद होतो तुम्हाला? घरातून प्रतिसाद त्यावेळेस मी घर सोडलं ते ट्रान्स असल्यामुळे सोडलंच नव्हतं मुळात। ओके। त्यांना पहिल्या ज्या बाईचं लेकरू होतं ते सावत्र राहायला नको होतं म्हणून त्यांनी अत्याचार केले होते। त्यांनी 13-14 वर्ष सहन केल्यानंतर एक लिमिट संपली होती, मला कळायला लागलं होतं, त्यावेळेस सहन न झाल्यामुळे मी घर सोडलं। घर सोडण्याचं कारण हे होतं। आणि मग ते सोडल्याच्या नंतर तसे मला कोणी वाली नव्हतंच, त्यामुळे मी ट्रान्स होण्याचा निर्णय घेतला काय आणि नाही घेतला काय कोणाला काही फरक पडत नव्हता। बरोबर। उलट मी ट्रान्स झाल्यानंतर मग त्यांना अजून जास्त वाव मिळाला मला घृणा करण्यासाठी, की बघा आमचं नाव घालवलं, बघा असं झालंय। पण आज मला हे सांगताना आनंद होतो की आज गुगलला जरी निकिता मुख्यदल नाव टाकलं तर गुगल रेकग्नाइज करतंय हे नाव मी कमवलंय। म्हणजे नाव कमवण्यासाठी जेंडरच्या हे गरजेचं नाहीये चौकटी। तुम्ही एक व्यक्ती आहात
आणि मुळात तुमचं जे टॅलेंट आहे हे जेंडरशी निगडीत नाहीच आहे. तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, तुम्ही कोणत्या जेंडरचे आहात, ह्यावर टॅलेंट डिपेंडच नाहीये. टॅलेंट इज टॅलेंट आणि ते कुणाकडे असू शकतं. तर मी आज जे माझे पुरुष भाऊ आहेत त्यांना सुद्धा कदाचित कोणी ओळखत नसेल किंवा त्यांनी एवढे कामं केले नसतील समाज हिताचे, ते कामं मी ट्रान्स असून केले. म्हणजे मी सिद्ध करून दाखवले की जेंडर इज नॉट मॅटर. अगदी बरोबर. मग तुम्ही घर सोडलं त्याच्यानंतर मग तुमचा प्रवास कसा होता, कुठे तुम्ही गेलात, कसा तुम्हाला कोणी आसरा दिला, या सगळ्या तो प्रवास खूप मोठा होता. तो काही 2 शब्दात सांगणे शक्यही नाहीये. पण बराच खडतर प्रवास होता. कारण की मी जेव्हा घर सोडलं त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, खेडेगावातून मी होते. साधारण काय वर्ष? 2004ला. मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं आणि तशा परिस्थितीत घर सोडलं होतं अंडरवेअरवरती आणि बन्यांवरती. आणि मग तो प्रवास असं कुठेतरी जाऊन मिस्त्रीच्या हाताखाली 50 रुपये रोजानी सिमेंटचे टोपले उचलून, कुठंतरी 11 रुपये रोजानी, कुणाच्या तरी शेतात मिरच्या तोडून 40 रुपये रोजानी एकटेच राहत होता असं? हा 11 रुपये 40 रुपये रोजानी हमालीचं काम केलं. सगळे कामं केली मी. म्हणजे जे जे मला पोटासाठी आवश्यक होते, जे काम भेटलं ते केलं. त्यावेळेस घरच्यांनी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न पण नाही केला? नाही, त्यांना मी नकोच होते मुळात, त्याच्यामुळे त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न नाही केला. ह्याच्यानंतर मग कसं तुम्हाला मग कोण भेटलं तुमच्या आयुष्यात, पुढे कोण आलं, मग तुम्हाला कोणी दिशा दिली की ह्या सगळ्या गोष्टी जे समाज आज तुम्ही उभे आहात, कोण आहे त्याच्या मागे तुमचं, कोण आहे? तर मी ह्या अशा सगळ्या गोष्टी करत मी तालुक्याच्या गावी राहत होते. एका झोपडीमध्ये एका महिलेची ती झोपडी होती आणि त्यांनी मला दया माझ्यावर आली. मला कोण नव्हतं, घर नव्हतं, म्हणून त्यांनी त्या झोपडीत मला आसरा दिला होता आणि तिथे मी करून खात होते. पण तिथे माझं 12 झाल्याच्या नंतर माझ्या एका मित्राच्या सोबत मी संभाजीनगरला आले. छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद. आणि त्या ठिकाणी मला ड्रॉइंगची प्रचंड आवड असल्यामुळे मी तिथे ATDला ॲडमिशन घेतलं. आणि मग तिथे मी हॉटेलमध्ये काम केलं. त्यावेळेस मी 1100 रुपये महिन्यानी हॉटेलमध्ये काम करायचे आणि सकाळी कॉलेज केलं. असं करता करता मग मी BPA केलं, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. ती नृत्याची डिग्री आहे, नृत्य, गायन आणि ॲक्टिंग. तर त्याच्यात ती डिग्री झाल्यानंतर माझे थोडे ओळखी झाले होते आणि मग मी पुण्यात आणि महाराष्ट्रावर फिरायला लागले डान्सचे शोज करत. मी क्लासिकल डान्सर आहे. अशा पद्धतीने मी स्वतःलाच मी दिशा दिली. माझ्या मागे दिशा द्यायला कोण नव्हतं, मी स्वतःलाच दिशा दिली. आता मी पाहिलं तुमचं सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओज व्हायरल होत असतात. आणि कोणी मॅमचं व्हिडिओ घेतात ताईचा आणि टाकत असतात, त्याच्यावर लाखो पैसे कमवतात. आणि मित्रांनो, आज जर का पाहिलं तर आपण असं बोलतो की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष जो आहे आपण त्याचाच विचार करून चालत असतो, त्याच्याच मागे आपण विचार करतो. आपण बोलतो ना की अरे ह्याला काम नाही, त्याला काम नाही. पण एक असाही समाज आहे, पारलिंगी समाज, की ज्यांच्या हाताला कामं नाही आहेत, त्यांना प्रशासन स्वतः त्यांना कामं देत नाही आहेत, त्यांच्या मागे खंबीरपणे उभं नाही आहे महाराष्ट्र प्रशासन. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता महाराष्ट्रामध्ये अनेक मुद्दे उचलले जातात. आता मागच्या किती दिवसापासून तर आरक्षणाच्या लढाया आहेत. बरोबर. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही मागास आहोत, आम्हाला आरक्षण द्या, आम्ही मागास आहोत, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे शेती नाही, आमच्याकडे. मला वाटतं महाराष्ट्रामधला तृतीयपंथी घटक जो आहे तो वंचितातला वंचित आहे. अगदी बरोबर. तुम्ही तर तुमच्याकडे थोडे का होत नाही शेती आहे, तुमच्याकडे थोडं का होत नाही काहीतरी आहे, तुम्हाला समाजामध्ये माणूस म्हणून बघतात. तर कमीत कमी तुम्हाला समाजात माणूस म्हणून बघतात तरी. पण मला माणूस म्हणूनही बघत नाही, इतका मी वंचित घटक आहे. पण आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र असून, आम्ही मराठी असून प्रत्येक वेळा मराठीचा मुद्दा घेताना फक्त स्त्रिया आणि पुरुषांबद्दलच विचार केला जातो. आणि तृतीयपंथी जरी महाराष्ट्राचे भूमिपुत्र असले, जरी मराठी असले, जरी क्वालिफाईड असले, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल विचार केला जात नाही. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आणि जेव्हा समाज म्हणतो की आम्ही सर्वसमावेशक विचार करतो, मला नाही वाटत असं काय होतं. मग हे का असं होत असेल? कारण मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारच याच्या मागे आहे. हे असं का होतंय याचं मूळ कारण हे आहे की महाराष्ट्र सरकारच एकीकडे तुम्ही 14 करोड रुपये खर्च दाखवता ट्रान्सजेंडरसाठी, तुम्ही खर्च केला, एवढं तुमचं बजेट होतं. आणि साधं लोकांना मराठीत तृतीयपंथी महिलेला काय म्हणावं हे सुद्धा माहित नाहीये. तुम्ही आजही जाऊन YouTube असेल, कोणतेही न्यूज असतील, मराठी न्यूज, मराठी चॅनल्स, त्यावरती कोणत्याही तृतीयपंथी महिलेचा इंटरव्ह्यू घेतला किंवा टायटल टाकायचं असलं तर किन्नर म्हणून टाकतात, हिजडा टाकतात. किन्नर म्हणून हिजडा पण टाकतात. मुळात हा विषय लक्षात घ्या. किन्नर म्हणून टाकतात. समजा हिजडा तर सोडा विषय, किन्नर म्हणून टाकतात. किन्नर हा शब्द हिंदी आहे. बरोबर.
किन्नर हा शब्द मराठी नाहीच आहे. किन्नर महिला हे शब्द हिंदी, तृतीयपंथी महिला आहे मराठी आणि ट्रान्स महिला आहे इंग्लिश. मग तुम्हाला साधं हे माहिती नाहीये की तृतीयपंथी महिलेला तृतीयपंथी महिला म्हणावं. तुम्ही साधं हे शिकू शकत नाही आणि काय तुम्ही मराठी 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 म्हणून ओरडताय. तुम्ही काय अवेअरनेस केलाय? तुम्ही 14 करोड रुपये खर्च करून तुम्ही काय अवेअरनेस केलाय? तुम्ही अवेअरनेसच केलं नाही लोकांमध्ये, म्हणून लोकांना माहितच नाही. दोघांना त्या गोष्टीच माहित नाही. मग महाराष्ट्र सरकार याच्यात कुठे चुकतंय तुम्हाला असं वाटतंय? याच्यात इथे चुकतंय की महाराष्ट्र सरकारने अवेअरनेस आणावा आणि महाराष्ट्र सरकारने योग्य ते रिझर्वेशन देऊन, योग्य त्या गोष्टी देऊन तृतीयपंथी समाजाला, तृतीयपंथी पुरुष असतील किंवा तृतीयपंथी महिला असतील, ह्यांना मुख्य प्रवास सामावून घ्यावं. बरोबर. असं नाही की आम्ही क्वालिफाईड नाही. तुम्हाला कधी कळणार? तुम्ही जेव्हा सर्वे करणार, तुम्ही जेव्हा आमच्यापर्यंत तेव्हा कळणार ना. आता माझं 88 जन्मेकडे घातलं तरी मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. मी आता 40च्या घरात आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग माझ्या नंतरच्या येणाऱ्या तरुण पिढीचे एज्युकेशन झालेले नसतील? अगदी झाले असतील. त्या आज सिग्नलला भीक मागतायत कारण की त्या पोटासाठी मागतायत. त्याचा अर्थ हा का त्यांचं एज्युकेशन झालेलं नाहीये? त्यांना कामच नाही. तुम्ही देणारच नाही काम, तुम्ही आमच्यासाठी पॉलिसीजच बनवणार नाही, तर मग आम्ही करणार काय? सरकार त्यांच्यासाठी, आता मी मध्ये एक योजना ऐकली होती, गावागावामध्ये जे हागणदारी मुक्त गाव करायचे तिकडे पारलिंगी लोकांना समाजाला काहीतरी टेंडर काढून मग तिकडे ते काय बरं ते तशी काय कामं असतात ती बरी देतात. काहीही कोणतेही टेंडर देण्यात येत नाहीत, काही करण्यात येत नाही, फक्त सगळं कागदावरच होतं. याच्यामध्ये काहीच होत नाही. आता मध्यंतरी शासनाने मागच्या काळात ती योजना काढली ती सरकार घरोघरी. आम्हाला घरच नाही, तुम्ही आमच्या घरापर्यंत आले का? बरोबर. आम्हाला तर घरं पण नाहीये. तुम्ही गरीब लोकांसाठी महाराष्ट्र स्कीम काढता, गरीब लोकांसाठी घरं देता, आम्हाला कुठं राहायला घर आहे काही विचारलं का? आम्हाला दारच नाही दादा, तुम्ही आमच्या दारात कशी असाल? आणि तुम्ही आमच्या दारात आलेही नाही. बरं ठीक आहे, तुम्ही जरी नाहीत पण आम्ही इतके प्रयत्न केलेत की आम्हाला सामावून घ्या, तर आमच्याही हाकेला दाद दिला जात नाही. मग याच्या मागे भरपूर सारे आंदोलन वगैरे तुम्ही केलं असतं? बरेच आंदोलन केलेले आहेत, पण महाराष्ट्र सरकारने चंग बांधलेला आहे की तृतीयपंथ्यांना आम्ही भीकच मागायला लावणार. मग याच्यावर आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही मला असं वाटतं कमेंटमध्ये सांगा. आपण विचार करतो, जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण एक समाज म्हणून फक्त स्त्री आणि पुरुष हाच विचार करतो, पण जे पारलिंगी समाज आहे, जे या ताईंसारखे आहेत, जे ह्या समाजामध्ये काय करते, आपण मराठा आरक्षण घेऊन बसलोय, आपण बाकी सगळ्या गोष्टी घेऊन बसलोय. त्या मराठा आरक्षणासाठी एवढं पूर्ण मुंबई बंद पडायला आली होती, पण मला एक हात जोडून मला प्रेक्षकांना विचारायचंय की तृतीयपंथी समाज हा मागास प्रगत आहे का? तृतीयपंथी समाजाला आरक्षण नाकारण्यात येतंय. मागच्या 3 वर्षापासून मी लढाई लढते की बाबा आम्हाला रिझर्वेशन द्या, आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी द्या. तर जेव्हा सरकारने नाकारलं, इतक्या निवेदनं दिल्यानंतर, कोणत्याही मंत्र्यांनी आमदार खासदारांची उंबरठी झिजवल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यावेळेस आम्ही मॅट कोर्टात गेलो, आम्ही हायकोर्टात गेलो आणि सरकारी नोकऱ्यात कॉलम मिळवला. 2 वर्ष मी पोलीस भरतीला क्वालिफाय होऊन सुद्धा मला घेतलेलं नाही, कारण की रिझर्वेशन नाहीये. आमचं मेरिट रँडमली कुठे लावलं जातं. आमच्यापेक्षा मला नाही वाटत कोणता मागास घटक असेल महाराष्ट्रामध्ये. तर कधी असं विचार नाहीत का महाराष्ट्र सरकारच्या मनात की ह्यांना रिझर्वेशन द्यावं? अरे आम्ही तुम्हाला रिझर्वेशन मागतो तरी किती, 1% दिलं तर खूप झालं. आज मी मराठा समाजाच्या विरोधात बोलत नाहीये. मी स्वतः मराठा भूमिपुत्रच आहे महाराष्ट्राची आणि मी मराठा समाजाचं, तर मी त्यांना त्यांच्या सोबतच आहे. पण मला एक उदाहरण म्हणून मी सांगते की आज सत्ता मराठ्यांची, आज कारखाने मराठ्यांचे, आज सगळ्या पतपेढ्या मराठ्यांच्या, आज सगळं मराठा असून सुद्धा ते आरक्षणासाठी लढतायत आणि मुंबई जाम करतात. मग आमच्यासारख्या गरीबाचा तुम्ही का विचार करत नाही? आज तुम्ही मराठ्यांचा विचार करता, त्यांना कोणतं हैदराबादचं गॅझेट देता, कोणतं दिल्लीचं गॅझेट देता, कोणतं सोलापूरचं गॅझेट देता, कोणतं बँगलोरचं गॅझेट देता, आणि आमचा काय विचार करत नाही? आम्ही काय आबाळातून पडलो का? आम्ही अमेरिकेतून आलो? अरे इथलेच भूमिपुत्र ना आम्ही. तुमच्या काय अटी शर्ती असतील सांगा, तुमचं काय क्वालिफिकेशन असेल सांगा. तुम्ही सांगा ना की आम्हाला एवढं क्वालिफिकेशन आहे, आम्ही जाऊ ना तुमच्याकडे कागद घेऊन. हा, आम्ही असं म्हणतोय का की आमच्याकडून डॉक्युमेंट्स ना काही गुण डायरेक्ट घ्या? आम्ही एक्झाम देऊ ना, आम्ही डॉक्युमेंट्स पण देऊ, पण तुम्ही मागा तर खरा आम्हाला, तुम्ही द्या तर खरं आरक्षण. म्हणजे तृतीयपंथी समाज सुशिक्षित असून सुद्धा याला भीक मागायला लावण्यास सरकार भाग पाडले आम्हाला. बाकी सामान्य लोकांच्या नजरेमध्ये असंच आहे की नाही, पारलिंगी म्हणजे आता त्यांना जे किन्नर बोलतात ते रोडवरच दिसतात. आम्हाला तर असं सुशिक्षित दिसतच नाही, असं पण सामान्य रोडवर दिसतात. तर मग पोट कसं भरणार? काय भीतीचं माती तर नाही काढून खाणार आम्ही? आम्हाला आता मी उद्या भीक मागायला गेले याचा अर्थ हा आहे का की मी एज्युकेटेड नाहीये? अगदी बरोबर. तुम्ही मला येऊन विचारलंच नाही तर तुम्हाला कळणार कसं? मग त्यांची काही लोक जे आता तुम्ही सांगताय असं की
जे मागत असतात पैसे त्यातले काही लोक शिकलेले पण असतात, पण त्यांना ते त्यांची काही लोक नाही, सगळे शिकलेलेच आहेत आता. ती परिस्थिती त्यांना ते करावण्यास भाग पडते. हा ऑप्शनच नाही ना. तुम्ही मला जॉब नाही देत, मी घरात बसू का? बरोबर. मी भीक मागायला रोडवर जाणारच आहे. पोटापाण्यासाठी काहीतरी. आणि मी भीक मागायला गेले त्याचा अर्थ हा थोडी होतो की भिकारी एज्युकेटेड नसतात. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. ताई जे बोलतायत त्या मी गोष्टी सगळ्या स्वतः पटतात. पुण्यामध्ये भीक मागून खाते. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझी बीपीची डिग्री झालेली आहे, माझं ATD झालेलं आहे, आर्ट अँड क्राफ्ट टीचर डिप्लोमा. मग मी भिकारी भीक मागते म्हणून मी एज्युकेटेड नाहीये का? नाही, कारण तुम्हाला हाताला कामच दिलेलं नाही ना महाराष्ट्र मी काय सरकारने. करू? बरोबर, अगदी बरोबर. मग यासाठी काय वाटतं तुम्हाला सरकारने आता काय करावं? सरकारने अगोदर तृतीयपंथी समाजाला आरक्षण द्यावं आणि त्यांना नोकऱ्यात घ्यावं. आरक्षणामध्ये काय? हॉरिझॉन्टल आरक्षण द्या आम्हाला, आमच्या जातीमधून आम्हाला 1% द्या प्रत्येकाला. कारण की तृतीयपंथींची काही एक जात नाहीये. बरोबर. जात बघून तृतीयपंथी जन्माला येत नाही. तृतीयपंथी कोणाच्या घरात पण जन्माला? त्यांचं डॉक्युमेंटेशनचं कसं? डॉक्युमेंटेशन कसं, एखाद्या बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नोंद होतेच ना. पण त्याच्यानंतर नोंद झाल्याच्या नंतर आता काही तृतीयपंथी जे आहे ते आपलं घर सोडून स्थलांतर होतं. मग त्याच्यानंतर नवीन त्यांचे डॉक्युमेंट्स बनले जातात. मग काही त्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये हे नाही ते नाही ते तिकडचं इकडचं म्हणून हे करून काही त्यांचं समजा होतच आता मी नाही. बुलढाणा जिल्ह्यातली आहे. बरोबर. मी 2004 ला घर सोडलं, हा, तर मग मी जर आता तिथे गेले तर मला डॉक्युमेंट्स भेटणार नाही. मिळणार मी जिथे नाही. दहावीच्या जिथे जिथे मी 10वी पास आउट झाले, बरोबर. ज्या शाळेत ज्या तिथे शाळेमध्ये. गेले तर ते टीसी देणार. मिळणार. जिथे 12वी पास आउट झाले ते 12वीची टीसी देणार. मग तिथे डॉक्युमेंट्स भेटणार ना. डॉक्युमेंट कसं काय नाही भेटणार? मग तिथं मेल फिमेलचा काय इश्यू होतो का? मेल फिमेलचा इश्यू असा आहे की मुळात कसं असतं, ट्रान्सचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे की अगोदर बायोलॉजिकली तुम्ही जन्म होताना तुम्ही मुलगा नंतर मुलगी झाले, जन्म होताना तुम्ही मुलगी आहात आणि तुम्ही नंतर मुलगा झाले, हे प्रमाण जास्त आहे. जे जन्मताच अपंगत्व लिंगात असतं त्याला क्युअर जेंडर म्हणतात. त्याला क्युअर जेंडर म्हणतात. आणि क्युअर जेंडरला खरं म्हणजे आपल्याकडे अवेअरनेस नसल्यामुळे त्या बाळाला लोक देऊन टाकतात, इजडा कल्चरमध्ये देऊन टाकतात. पण ते तसं नाहीये. त्या बाळाचं लिंग कधी डिसाईड होणार, जेव्हा ते बाळ स्वतः सांगणार 13, 14, 15 वर्ष झाल्यावर की मला अशा फिलिंग्स आहेत, मला मुलगा व्हायचंय. त्याला मुलगा व्हायचं असतं तर मुलगा करता येतं. सर्जरीज, हॉस्पिटल्स आहेत, सर्जरीज आहेत. त्याला मुलगी व्हायचं तर मुलगी करता येतं. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसं लोकांचं अवेअरनेस नसल्यामुळे त्या बाळाला देऊन टाकतात. आता काही सामान्य माणसांना मला असं वाटतं आणि ऐका, हा प्रश्न पूर्ण नाही झाला. मग तुम्ही म्हटलं की मुला मुलीचं कसं. हा, तर मी अगोदर जेव्हा माझा जन्म झाला मी मुलगा होते. बरोबर. मग जेव्हा मला मुलगी व्हायचं तर तेव्हा आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. गॅझेट मिळतं. माझं नाव नितीन होतं, मी कायदेशीरपणे त्याच्यावर गॅझेट करून घेतलं, निकिता करून घेतलं, संपला विषय. त्यात अवघड काहीच नाहीये. आता काही सामान्य लोकांचा प्रश्न असतो, काही आता तो एकदम जनरल प्रश्न आहे की अरे हे कसे होतात, असा एक प्रश्न असतो. पण त्यांना हे माहित नसते की साला आपला मुलगा पण जो आहे जन्माला आलेला तोही असा होऊ शकतो. अहो हे बघा, ट्रान्स हे काय एखाद्या ठराविक जाती धर्माच्या घरात जन्माला नाही, ते कुठेही होऊ शकतात. आपले पूर्व क्रिकेटर संजय बांगर, हा बरोबर, त्यांची मुलगी आता ट्रेंडिंग गोष्ट आहे सगळी की त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव मुलगी झाली काहीतरी नाव आहे, आर्यन होता आणि आता मुलगी म्हणून काहीतरी वेगळंच नाव तिने घेतलं, अनन्या. हा, तर ते काय, ते एवढे मोठे क्रिकेटर होते, एवढे सुशिक्षित सगळं होतं, पण तरी झालंच ना. म्हणजे खूप मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत की ज्यांनी जेंडर चेंज केलेत. हा काय आजार नाहीये, ही एक भावना आहे. आणि ती एका शरीरात एकच आत्मा असतो. आणि जर त्या शरीरामध्ये चुकीचा आत्मा आहे तर ती चूक त्या मुलाचीही नाहीये आणि तिच्या आई वडिलाची पण नाहीये. त्याला फक्त आपण करेक्ट करू शकतो. तर करेक्ट कसं करता येईल, मुलीचा आत्मा काढून मुलाचा आत्मा बसवता येत नाही, तुम्हाला शरीरच बदलावं लागेल. हा एकमेव तिथे पर्याय आहे. ज्या दिवशी अशी सर्जरी येईल की आत्मा बदलायचा, त्यावेळेस लोक शरीराने नाही बदलणार, आत्मा बदलतील. मला असं वाटतं समाज जो असं पाहतोय, जो मला असं वाटतं किन्नर जे बोलतो, आता पारलिंगी बोलू आपण. तुम्ही मराठीमध्ये तृतीयपंथी महिला म्हणू शकता. किन्नर शब्द हा हिंदी आहे. आणि मला आता ह्यात मी तेच सांगितलंय की आपण मराठी म्हणून बोलतो, पण तृतीयपंथाला मराठीत काय म्हणावे लोकांना माहिती, लोक किन्नरच म्हणतात. आणि किन्नर शब्द हिंदी आहे, तृतीयपंथ मराठी शब्द आहे. हो, ऑफकोर्स. तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी पुरुष हा झाला मराठी शब्द. किन्नर महिला, किन्नर पुरुष हिंदी, ट्रान्स महिला, ट्रान्स. आता हे कसं आहे की शासनाने आम्हाला, आमच्यापर्यंत सामान्य माणसापर्यंत सांगितलं नाही की
अशी गोष्ट मग आहे. तुम्हाला जर साधं तृतीयपंथीला जर मराठीत काय म्हणायचं हे मग माहित त्यात नसेल, आपलं तर तुम्हाला मराठी मराठी म्हणून बोंबल्याचा अधिकारच नाही. मग त्यात महाराष्ट्र शासन कुठेतरी असं वाटतं की तो तुम्ही नक्की पूर्णतः महाराष्ट्र पोचलेला सरकारला नाही. भांडा. अगदी बरं. तृतीय पंथी हा जो हे जे नाव आहे ते मराठी आहे हे मान्य आहे, पण आता ते काय आहे तोंडावर सगळे किन्नर बोलतात असे काही मग जे मराठी मुद्दा घेऊन भांडतं तरी काय? मराठी काही जे असतात शब्द त्यात आपण हिंदी पण वापरतो, काही इंग्रजी पण शब्द वापरतो, असं पण प्रॉपर मराठी कधी बोलतच नाही. तो विषय राहिला वेगळा. मला असं सांगायचं समाजाला की आपल्याला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी, पण तोच माझा मुलगा आणि माझी मुलगी उद्या होऊन मुलाची मुलगी आणि मुलीची मुलगा पण होऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजात वावरणाऱ्या ह्या आमच्या तृतीयपंथी लोकांना तुम्ही त्या नजरेने पाहू नका, हे मला आज सांगायचं आहे. बाकी ताई तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल जाता आता? हे बघा, मुलीचा जर मुलगा झाला तर त्याबद्दल खूप मोठं गॉसिप नाही होत, खूप मोठं मॅटर क्रिएट नाही होत. अशा कितीतरी मुली आहेत रील स्टार, फेमस, मी नावं नाही घेणार. युट्यूबला आता रील्सला खूप अशा रील स्टार आहेत की ज्या पूर्ण पुरुषाप्रमाणे राहतात, पण त्यांना कुणी नाव ठेवतं का? नाही. नाव कुणाला ठेवतं? मुलाची मुलगी झाल्यावर. कारण तो मुलीचा मुलगा झाल्यावर वंशाचा दिवा आहे, कारण तो हे नाही. याचं कारण एवढं आहे की आपल्याकडे पुरुषसत्ताक मानसिकता आहे आणि मग त्या पुरुषसत्ताक मानसिकतेचा इगो दाखवला जातो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तेच बाईचा पुरुष झाला तर चालतं, पण पुरुषाची बाई झालेली चालत नाही. हा फक्त इगो दुखवण्याचा विषय. समाजाचा दृष्टिकोन असतोय, समाजाचा दृष्टिकोन असतोय. आपण किती जरी म्हणत असलो ना की नाही नाही पुरुष आणि स्त्रिया समान आहे, तरी कुठे ना कुठे आपल्या मनाच्या कोपऱ्यात तो इगो आहेच. अगदी बरोबर. आणि या समाजाने बदल आणि तोच इगो महाराष्ट्र सरकारचा दुखतोय, म्हणून त्यांना तृतीयपंथी महिलांना, ज्या पुरुष होत्या आणि ज्या आता तृतीयपंथी महिला झाल्यात, त्यांना घ्यायचं नाही, कारण की तो इगो दुखणार आहे कुठेतरी. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण जर का पाहिलं तर पोलीस भरतीचा गवगवा तो भरपूर प्रमाणामध्ये, आणि याच्यात असं होतं की आता तुम्ही जे आहे तुम्ही पोलीस भरतीमध्ये आहात, म्हणजे भरपूर चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की पहिले तृतीयपंथ, मराठी तृतीयपंथ खरं तर असं बोलायला लागेल, की जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतायत. पण मग काय कुठे मध्ये शासनाकडून काही प्रॉब्लेम आहे की काय, महाराष्ट्र शासन मदत नाही करत या सगळ्या गोष्टींसाठी? मदत तर करत नाहीच आहे. म्हणजे ज्यावेळेस मी 2022-23ला फॉर्म भरायला गेले होते त्यावेळेस तर कॉलमच नव्हता, आणि सगळ्यांची उंबरी झिजवल्यावर, सगळ्यांना निवेदनं दिल्यावरही त्यांनी त्यावरती काही काम केलं नाही. आणि मग जेव्हा मॅट कोर्टाचा निर्णय आला तर त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने त्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे होतं, कारण की आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत ना, इथलेच आहोत ना, आम्ही तुमच्याकडेच येणार आहे, तर स्वागत करायला हवं होतं. पण मॅटच्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार हायकोर्टात गेलं की आम्ही ह्यांना नोकरी देणार नाही, ही कॅपेबल नाही आहेत. म्हणजे आम्ही इथले मराठी तृतीयपंथी, मराठी भूमिपुत्र, आम्ही सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे, तरीही तुम्ही आम्हाला नोकरी द्यायला तयार नाही का? तर आम्ही ट्रान्स महिला आहोत म्हणून. आणि मग ह्या हायकोर्टात आपण ती केस जिंकली, कॉलम आला, पण जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारने आमच्या जागा जाहीर केल्या नाहीत, आमच्या जागा ठरवल्या नाहीत, म्हणजे रिझर्वेशनच नाही ठेवलं आमचं. म्हणजे ह्यांना कॉलम दिलाय, आता यांचा रिझल्ट कुठे लावायचा ही पॉलिसीच नाही बनली. रॅन्डमली फक्त कॉलम दिला आणि आमचे रॅन्डम रिझल्ट लावण्यात आले. मी मागच्या वर्षी क्वालिफाय होते, त्याच्या अगोदरही मी क्वालिफाय होते. म्हणजे आता मागच्या वर्षी तुम्हाला सांगते, पोलीस बॉईज आणि स्पोर्ट गर्ल्स 67 मार्कवाले सुद्धा लोक त्यांनी घेतलेत का, तर त्यांच्यासाठी स्पेशल ते रिझर्वेशन आहे. पण आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र, मराठी तृतीयपंथी, वंचितातला वंचित घटक असून सुद्धा मला 81 मार्क असून सुद्धा मला घेतलं नाही आणि आमच्यासाठी आरक्षण ठेवलं नाही का? ठेवू शकत नाही. अरे त्या मुलांना, ते पोलीस बॉईजला आई वडील आहे, नोकरीवर आहेत सरकारी, त्यांचे आई वडील, त्यांना तुम्ही घेताय 67 मार्कावर, आणि मी जिथे मला आई नाही वडील नाही, राहायला घर नाही आहे, कोणत्या सुविधा नाही आहेत, आणि मी 81 मार्क पाडून सुद्धा तुम्हाला मला रिझर्वेशन किंवा स्पेशल काही जागा ठेवत नाही आहेत. म्हणजे सरळ सरळ ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा हेतू दिसतोय की जाणीवपूर्वक त्यांनी हे असं सगळं केलं, डावलंय. म्हणजे जाणीवपूर्वक 81% असून पण, 81 मार्क्स असून पण ताईंना ती जागा नाही मिळाली, पण 67 समथिंग काय त्यांना घेतलं. पोलीस बॉईज आहेत, अरे पोलीस बॉईज आहे, त्याचा वडील सरकारी नोकरीला आहे, त्यांना क्वार्टर असेल राहायला, त्यांना काही होत नाही, पगार भेटतोय, त्या मुलाला पालक आहे, सगळं आहे, त्यांना घेताय तुम्ही 67 मार्कावर. आणि जी मी तृतीयपंथी महिला जी भीक मागून जगते आणि मला 81 मार्क आहे, आणि तरी तुम्ही माझ्यासाठी ठेवू शकत नाही पॉलिसी. म्हणजे हे जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्र सरकारचा. आणि आम्ही इथले भूमिपुत्र असून सुद्धा मला लाज वाटते, मी महाराष्ट्राचे मराठा
तृतीयपंथी आहे आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्र असं म्हणायला सुद्धा लाज वाटते. कारण की आपल्या शेजारच्या राज्याने रिझर्वेशन दिलंय तृतीयपंथीयांना आणि नोकरीत सामावून घेतलंय. कर्नाटकने केलंय, झारखंड सारख्या राज्याने केलंय, बिहारने केलंय. मग तुम्ही महाराष्ट्र म्हणता तुम्ही की आम्ही खूप पुरोगामी विचाराचे आहोत. तर तुम्ही काय तुमचा पुरोगामी विचार, तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र असलेल्या तृतीयपंथीयांचा गळचिपी करताय, त्यांना दाबताय मागे आणि त्यांना भीक मागायला तुम्ही प्रवृत्त करताय. मग तुम्ही कसला तुम्ही कोणता हे घेऊन बसलात पुरोगामी महाराष्ट्रातल्या जनतेला मला इतकंच सांगायचंय की महाराष्ट्रात राहणारी महाराष्ट्राची भूमिपुत्र असलेली एक तृतीयपंथी व्यक्तींना तुम्हाला प्रशासनात नोकरी करताना बघायचंय का तुम्हाला सिग्नलवर आणि ट्रेनमध्ये भीक मागताना बघायचंय. मला वाटतं आता आम्ही तर संख्येने कमीच आहोत, पण तुम्हा सगळ्या मराठी बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुमचा सपोर्ट आम्हाला खूप गरजेचा आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर सपोर्ट केला तर हा जर विषय राजकीय अजेंड्यावर आला तर कदाचित भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र बदललेलं दिसू शकतं. अहो, बिहार सारख्या मागास राज्यांनी तृतीयपंथीयांना आरक्षण देऊन PSI तिथे झालेत, कॉन्स्टेबल तिथे झालेत, रिझर्वेशन देऊन. बिहारचे लोक जे महाराष्ट्रात पोट भरायला येतात, ज्यांना आपण नाव ठेवतो मागासलेलं म्हणून, ते राज्य तृतीयपंथीयांना रिझर्वेशन देऊन नोकऱ्यांमध्ये घेतंय. आणि इकडे आपण स्वतःला पुरोगामी म्हणणारे महाराष्ट्राचे भूमिपुत्र तृतीयपंथी एज्युकेटेड असूनही कुठे तर ट्रेनमध्ये भीक मागतात, कुठे तर सिग्नलला भीक मागतात. बरोबर. आणि हे जे महाराष्ट्राचं चित्र खराब झालंय ना, तर हे सगळी जनता मिळून तुम्ही जर हा विषय अजेंड्यावर आला तर कदाचित भविष्यातला महाराष्ट्र वेगळा असू शकतो आणि आदर्श महाराष्ट्र असू शकतो. अगदी बरोबर मित्रांनो, असं सांगितलं ताईने की बिहारमध्ये ती गोष्ट होतीये. बिहारचे लोक तिकडून इकडे येत आहेत आपल्या इथे कामं करायला आणि आपला इथे मराठी तृतीयपंथी जो आहे तो आपला महाराष्ट्राचा आहे, त्याला इथे जॉब नाही. आणि तिकडच्या बिहारचे लोक आपण सतत सांगत असतो की अरे त्यांना कामं नाही म्हणून तिकडे, पण तिकडचे तृतीयपंथांना तिकडे कामं भेटतात आणि आपल्या इकडच्या मराठी तृतीयपंथांना कामं नाही. ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. आणि या सगळ्या गोष्टीवर मला असं वाटतं आपण नीट एक सामाजिक दृष्टिकोनाने प्रकाश टाकला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ताई तुम्हाला एक पुढे विचारायचं आहे. बघा कसं आहे, सामान्य माणूस जो असतो तो सकाळी उठणार, कामाला जाणार, कामावरून घरी येणार, आपल्या फॅमिलीला वेळ देणार, सगळ्या गोष्टी. पण तुम्ही जे आहेत कोरोनामध्ये पण बघितलंय मी की समाजाच्या दृष्टीने तुम्ही सगळं विचार करत असता, समाजाला हे द्या, समाजाला ते द्या, एखादा प्राणी कुठे काय असेल त्याला मदत करा. हा विचार तृतीयपंथी करतात, त्यांचा विचार आपण कधीच केलेला नाही. पण तुम्ही समाजाचा विचार करता, पण जेव्हा समाज तुमचा विचार करत नाही तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? खरं म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, मागच्या काही काळामध्ये असं घडलंय की सकाळी मोबाईल ओपन केला तर कोणत्या तरी तृतीयपंथी माझ्या मैत्रिणींनी सुसाईड केलेली, सकाळी मोबाईल ओपन केला तर कोणत्या तरी तृतीयपंथी महिलेने सुसाईड केलेली, असं नेहमी चित्र बघण्यात आलं. आणि हा जो लढा लढून 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 प्रत्येक वेळा आम्हाला हरवल्या जात आहे, तेव्हा माणूस म्हणून मी कच्चे होतेच. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येतोच, पण तरीही तो विचार झुगारून मी पुन्हा नव्याने उभे राहते. का तर जे मी भोगले ते माझ्या मागून येणाऱ्या पिढीने भोगू नये. आज जो लढा आम्ही चालू केलाय आणि पुढे चालवलाय, तो जर लढा थांबला तर मला नाही वाटत तो लढा परत कधी चालू होईल, मला माहिती नाही. म्हणून हा लढा पुढे न्यायचा आहे. मी आता 40च्या घरात आहे, मला गव्हर्नमेंटने नोकरी दिली नाही, पण म्हणून का मी जगलेच ना, मी मेले का? सांगायचं तात्पर्य हे की जी मी नोकरी मागते तर हे मला जगण्यासाठी किंवा मला खूप त्या पोलिसाची नोकरी मला खूप मोठे प्रॉपर्टी घ्यायची नाही आहे, ते स्वप्न नाही माझं. माझं स्वप्न फक्त छोटंसं आहे, एक पायवाट पाडायची की ज्या पायवाटेवरून बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही. बाकीच्या जिथं सिग्नलला मी भीक मागितली आहे, जिथे मी सगळं सहन केलंय, ते येणाऱ्या पिढ्यांना सहन करावं लागू नये, इतकी छोटीशी एक इच्छा आहे. आणि येणाऱ्या पिढ्यामध्ये मग मला असं वाटतं समाजातले लोकही असू शकतात, असं नाही की आणि तृतीयपंथी कुणाच्याही घरात जन्माला येऊ शकतात, कुणाच्याही घरात जन्माला येऊ शकतात. त्यामुळे लोकांनी पण हे डोक्यातून काढून टाकावं की आम्हाला याच्याशी घेणं देणं नाहीये. आणि आता इथून पुढे तर तुम्ही कितीही जरी नाकारलं तरी आमचं अस्तित्व बदलणार आहे का? हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. देवाने दिलेले देणे. आणि हे एका तृतीयपंथीने दुसऱ्या तृतीयपंथीला जन्म दिलेला नाहीये, तो तुम्हीच सामान्य लोकांनी दिलेला आहे. एका स्त्री आणि एका पुरुषानेच दिला जन्म आहे. काय सांगावं, उद्या जर तुमच्या घरात तृतीयपंथी जन्माला आला तर त्याला जर नसले काही पॉलिसीज, लोकांचं असं आहे की लोकांच्या घरावरच कोणी ठकठक केलं ना तेव्हा त्यांना जाग येते. पॉलिसीज नसल्या, आज संजय बांगर सारख्या मोठ्या क्रिकेटरच्या घरात आज ट्रान्स महिला त्यांचे मुलगा
तृतीयपंथी महिला झालाय, बरोबर. ठीक आहे, आज त्याच्याकडे 2 पैसे आहेत म्हणून उद्या, आज पॉलिसी तर नाही आहे गव्हर्नमेंटकडे, मग उद्या त्याच्याकडे पैसे नसले तर त्याला भीकच मागायला जावं लागणार. भीक मागायला तसं तर ते पैशावाले आहेत, पण एक सांगते, मग संजय बांगरने कधी हा विचार केला असेल का की तृतीयपंथीच्या हक्कासाठी आपण माणूस म्हणून लढावं? पण त्यांना माहित नाही ना त्यांच्या घरातच तृतीयपंथी महिला जन्माला येणार आहे. आणि मी एक उदाहरण दिले, मी पर्टिक्युलर त्यांच्याविषयी बोलत नाहीये, सांगण्याचा हेतू हाच आहे की कुणाच्याही घरात उद्या तृतीयपंथी महिला किंवा तृतीयपंथी पुरुष येऊ शकतो. त्यामुळं समाज म्हणून आणि तुम्ही सगळे आमचे मायबाप आणि भाऊ म्हणून तुम्ही हा विषय घ्यावा आणि या विषयासाठी तुम्ही आम्हाला पाठबळ द्यावं. नक्कीच, अगदी बरोबर ताईंचा विषय आहे, योग्य रीतीने मांडलाय. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एक साधा सामान्य बोलतो ना आपण अपंग, हँडिकॅप, त्याला देखील शासन जे आहे ते मदत करत असतं. आणि मग आपण तृतीयपंथी म्हणून त्या समाजाच्या बाहेरच फेकून द्यायचं त्याला, आणि मग त्याला शासनाची मदत नाही, समाजाने थू करायचं, हे कितपत योग्य आहे? जसं ताईंनी सांगितलं की उद्या उठून आपल्या घरामध्ये पण एक तृतीयपंथ जन्मू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण कधी कधी काही लोक असतात जे हेट करत असतात, अरे काय ह्याचा हा तसा तो तसा, नावं ठेवत असतात पारलिंगी तृतीयपंथांना. पण ती परिस्थिती उद्या आपल्या घरावर पण येऊ शकते. मला असं वाटतं ही काळजी आपण घ्यावी आणि ह्या समाजासाठी पण आपण उभं राहावं. आपलेच भाऊबंध आपण समजून, मला असं वाटतं मराठी तृतीयपंथ म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहावं. कारण विचार करा, आज बिहारमधल्या लोकांना आपण बोलतो तिकडे कामं नाही म्हणून इकडे येतात जसं सांगितलं, आणि तिकडच्या तृतीयपंथांना ते सरकार काम देते, आणि इकडे आपलं महाराष्ट्र सरकार काय करते, आपल्या मराठी तृतीयपंथांना हे असं. मग मला असं वाटतं तुम्ही या सगळ्या गोष्टी विचार केला पाहिजे. ताई काय सांगाल मग जाता जाता एवढंच, की अजून काय तुम्हाला बोलायचं? जाता जाता मी एवढंच सांगेल की ओव्हरऑल आम्ही माणसं आहोत आणि आमचा तुम्ही माणूस म्हणून विचार करा. आमची सगळी तयारी आहे सगळं करण्याची, आणि तुम्हीही एक पाऊल पुढे टाकून तृतीयपंथांचा विचार करून त्या प्रकारच्या पॉलिसीज बनवाव्यात, जेणेकरून आम्हाला अजून चांगल्या प्रकारे काम करता येईल. हे सरकारकडे तुमचं मागणं आहे. मित्रांनो, सरकारकडे तर मागणं झालंच. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आपल्या समाजाच्या भाग आहे. मला तरी असं वाटतं ना मित्रांनो की आज ही पॉडकास्ट करताना स्वतः मला लाज वाटते की अरे आपण कुठल्या विषयांवर महाराष्ट्राच्या चर्चा करत बसलोय, भांडत बसलोय. हा विषय तर अत्यंत गरजेचा आहे आणि मला असं वाटतं खूप अत्यंत गंभीर विषय. याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.